नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नव्या कोरोनाच्या थैमानामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा काटेकोरपणे आणि कठोरपणे संचारबंदी, निर्बंध, टाळेबंदी अशा विविध प्रकारच्या शब्दांसह नवी वर्तनाची, शिस्त पालनाची नियमावली लागू करण्यात आली आहे। ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीने निर्बंध लागू झाले आहेत ते पाहता संपूर्ण जगाला काळजी वाटते। ही काळजी यासाठी कारण नवा कोरोनाचा स्ट्रेन हा अधिक घातक आहे। भारतामध्ये अशा प्रकारे नव्या कोरोनाने बाधित झालेले रुग्ण सापडलेत, पण चिंता खरी त्याच्या पुढची आहे। ब्रिटनमधून भारतात येणाऱ्यांच्यावर निर्बंध आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आखाती देशातून भारतात येणाऱ्यांवरही निर्बंध लागू झाले आहेत। एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसऱ्या हाताला या निर्बंधांबाबतच विविध प्रकारचे आक्षेप आता नोंदवले जात आहेत। पहिला आक्षेप असा आहे की ज्यांना आखाती देशातून भारतात यायचंय त्यांना भारतात उतरल्याच्या नंतर, खास करून मुंबई महानगरपालिकेने लागू केलेला हा निर्देश आहे की जर ते मुंबईत आले तर त्यांना 7 दिवस स्वखर्चाने विलगीकरणात राहावं लागेल आणि हे 7 दिवसाचं विलगीकरण हे महागड्या हॉटेलमध्ये केलं जात आहे। लोकांचा त्याच्यावर कडाडून आक्षेप आहे। दुसऱ्या बाजूला 7 दिवसाच्या विलगीकरणानंतरच मुंबईत फिरण्याची अनुमती संबंधित लोकांना दिली जाते। यावरही लोकांचा आक्षेप आहे, कारण ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने लोक मुंबईत येत आहेत त्यांच्या येण्यानंतर जर त्यांचे नियोजित कार्यक्रम या 7 दिवसाच्या विलगीकरणात बाधित होत असतील तर आपल्याला व्हिसा देतानाच काळजी घ्यायला हवी होती, असा अत्यंत महत्त्वाचा आक्षेप प्रवाशांकडून नोंदवला जातोय। दुसऱ्या बाजूला अरबाज खान सारखा अभिनेता सगळ्या प्रकारचे नियम धुडकावून परस्पर घरात जाऊन बसतो आणि घरात विलगीकरण केल्याचा दावा करतो। महापालिकेला जाग येते आणि मग पोलिसांकडून कारवाई होते। थोडक्यात काय तर नव्या कोरोनाच्या स्ट्रेनचा प्रतिबंध करण्यासाठी सुरू झालेले उपाय हे पुरेसे सक्षमतेने राबवले जात आहेत का, ते व्यवहार्य आहेत का, आणि या सगळ्यातून आपण कोरोनाच्या विरोधातली लढाई खऱ्या अर्थाने सक्षमपणे लढतोय का? या निमित्ताने आजची लक्षवेधीची चर्चा नव्या कोरोनाच्या नियंत्रणाचा घोळ। आजच्या या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी परिचय आपल्याला करून देतोच, पण तत्पूर्वी एक पटकन आपण या संदर्भातली प्रतिक्रिया पाहणार आहोत। आधी प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया पाहणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत। त्यांनी अरबाज खान प्रकरणावर काय भूमिका मांडली आहे ती ऐकूया। अरबाज, सोहेल आणि निर्वाण खान यांनी स्वतःला परदेशातून आल्यावर क्वारंटाईन केल्याचं सांगितलं, परंतु तसं झालं नव्हतं आणि ज्या वेळेला महापालिकेच्या लक्षात आलं त्यावेळेला महापालिकेने कारवाई केली। मला वाटतं हा हेळसांडपणा किती मुंबईकरांच्या जीवाशी बेतेल याचं भान महापालिकांनी सरकारला आहे की नाही। एकीकडे विरोधकांच्याकडून नव्या विलगीकरणाच्या नियमांच्या बद्दल असे आक्षेप नोंदवले जात असताना राज्याचे आरोग्य मंत्री काय सांगतायत तेही ऐका। म्युटेट झालेला आहे आणि त्यामुळे या व्हायरसचा गुणधर्म हा जास्त संसर्ग होण्याचा निश्चित प्रकारे आहे आणि म्हणून आपण त्या 8ही रुग्णांना आयसोलेशनमध्ये म्हणजेच विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेला आहे। जो प्रोटोकॉल ICMR ने नव्या स्ट्रेनसाठी UK स्ट्रेनसाठी सांगितलेला आहे तो तंतोतंत फॉलो केला जात आहे। या विषयाच्या चर्चेची सुरुवात आपण करतोय। आपल्या सोबत महाराष्ट्रातले निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे आहेत, आरोग्य विश्लेषक आणि महाराष्ट्र IMAचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत। आपल्या सोबत नायजेरियाहून रसिका गरुड आहेत, ज्यांनी आपलं मुंबईत येणंच टाळलं कारण त्यांना विलगीकरणाचे हे नवे नियम फारच जाचक वाटले। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव आहेत आणि आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत डॉक्टर सुरैना मल्होत्रा। मला पहिला प्रश्न रसिका गरुड यांना विचारायचा आहे। रसिकाजी, आपण नायजेरियातून आता आमच्याशी जोडल्या गेले आहात,
तुम्हाला नायजेरियातून भारतात का यायचं होतं, भारतात कुठे जायचं होतं आणि आपली सगळी टूर, तुमची ट्रिप तुम्ही का रद्द केलेली आहे? तर आम्ही म्हणजे मी बेसिकली मागच्या एप्रिलमध्ये येणार होते इंडियामध्ये. मी 6 महिने इंडियात असते आणि 6 महिने नायजेरियात असते, कारण माझा नवरा इथे असतो. तर एप्रिलमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोरोना सुरू झाला आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन सुरू झालं आणि मग आमचं तिथे येणंच रद्द झालं. आणि मग आम्ही पुढेही आम्ही खूप विचार केला की यायचं की नाही, कारण माझी मुलगी लहान आहे, 3 वर्षाची आहे. सो हा विचार सुरू होता की जायचं की नाही. जाताना म्हणजे लोक जात होते एअर इंडियाच्या फ्लाईट्सनी, वंदे भारत फ्लाईट्सनी, पण इतकं रिस्क घेऊन जायची का, त्याच्यामुळे आम्ही जाणं रद्द केलं. मग आता आम्हाला वाटलं की आता आपण जाऊ शकतो, म्हणून आम्ही आता जानेवारीमध्ये तिकीट आमचं परत चेंज केलं आणि ठरलं की आता आपण 6 जानेवारीला जाऊया. पण परत हे 25 तारखेपासून नवीन कोरोनाच्या स्ट्रेनचं न्यूज आली आणि मग परत हेच सगळं कळलं की आता 7 दिवस विलगीकरण करावं लागेल आणि मग 7 दिवस हॉटेलमध्ये 3 वर्षाच्या मुलीला घेऊन राहणं हे खूप कठीण आहे तसं म्हटलं तर. म्हणजे मी समजू शकते की सरकारचंही त्याच्यात हे कोरोना अजून स्प्रेड होऊ नये म्हणून ते काळजी घेत आहेत. पण जेव्हा लहान मुलं असतात त्यांना घेऊन हॉटेलमध्ये राहायचं 7 दिवस हे खूप कठीण आहे. बरं रसिकाजी, आम्ही यात नियमामधला एक छोटासा तपशील आपल्याला पुरवतो. मुंबई महानगरपालिकेचे असेही निर्देश आहेत की ज्यांच्या सोबत 5 वर्षापेक्षा खालील वयाचं एखादं मूल असेल किंवा 65 वर्षापेक्षा वरील वयाचे वयस्कर असतील तर त्यांना संस्थात्मक विलगीकरण अर्थात महागड्या हॉटेलमध्ये ठेवलं जाणार नाही. हा नियम तुमच्यापर्यंत पोहोचला का? आणि तो माहीत असूनही तुम्ही येणं टाळलं, म्हणजे विलगीकरणाच्या नियमांची कटकटच नको अशी तुमची भूमिका आहे का? आम्हाला हे कळलं होतं, पण आम्हाला हे कळलं की हे 25 तारखेच्या आधीची न्यूज आहे आणि आता नंतर आम्हाला एका सोर्स कडून कळलं की 2 वर्षाचंही काही मूल एक आढळलंय की ज्याला इन्फेक्शन झालेलं आहे नवीन कोरोनाचं. त्याच्यामुळे आता खूप स्ट्रिक्ट केलंय आणि लहान म्हणजे 5 वर्षाच्या खालील मुलांनाही ते विलगीकरण करावं लागतंय असं आम्हाला कळलं आणि त्याच्यामुळे आम्ही रद्द केलं. अगदी परत हे आपली माहिती माझ्या जी बोला बोला बोला. 1 महिन्याची. सो 1 महिन्यात तो येणार, आम्हाला पुण्याला जायचं होतं, तो येणार मुंबईला, आम्ही 7 दिवस राहणार, त्याच्या पुढे पुण्याला जाणार, परत 7 दिवस घरी क्वारंटाईन करणार. रसिकाजी, याच्यामध्ये एक आणखीन मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे हॉटेलमध्ये स्वखर्चानं राहण्याचा. हॉटेलमध्ये राहण्याबद्दल अनेकांना आक्षेप नसतात, पण तुम्हाला जर समजा बरोबर 5 स्टार हॉटेलमध्ये 5 सितारा हॉटेलमध्ये ठेवायचं ठरलं तर निश्चितच खिशाला खार पडणार आहे. विमानातून येणारा प्रत्येक जण हा काही श्रीमंत असेलच असं नाही. अनेक जण शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशात गेलेली असतात, ती मायदेशी परतत असतात. अशा वेळेला या सगळ्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये सक्तीनं नेऊन ठेवायचं, ज्याच्यात एका रूमची एका भाड्याची किंमत ही जवळपास 7,500 ते 15,000 रुपये आहे. हा सुद्धा त्रासदायक मुद्दा असू शकतो. खरंय खरंय, हो अगदी खरंय. जी, तुमचा अनुभव काय याबद्दलचा आहे? म्हणजे हा मुद्दा तुमच्यासाठी कितपत चिंतेचा आहे की तुम्हाला एका 5 स्टार हॉटेलमध्ये बळजबरी नेऊन ठेवलं जाईल? हा, म्हणजे तसं म्हटलं तर 7,000-7,500 एका दिवसाचे आणि असं 7 दिवस राहायचं म्हणजे नक्कीच ते विचार करावा लागतो प्रत्येकालाच की जरी परवडणारा असू दे किंवा नसू दे, पण ते करायचं का? आणि मग तिथेही परत म्हणजे एकाच रूम मध्ये बसायचंय, जेवण तिथे कसं मिळेल? आणि तेव्हा मुलं असतात बरोबर, तेव्हा परत जेवणाचेही हाल होऊ शकतात. तर मग हे करायचं की नाही करायचं? अगदी हाही प्रश्न होतो. आपण या सर्व प्रकारची थोडीशी दीर्घ झालेली चर्चा रसिका गरुड यांच्या बरोबर केली, कारण त्यानिमित्तानं पॅनलवरच्या प्रत्येकाला या आत्ताच्या स्थितीची पूर्ण ताजी कल्पना मिळावी. आपल्यासोबत महेश झगडे आहेत. महेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल अशी अपेक्षा आहे. हो, येतो, ऐकू येतो. अगदी. डॉक्टर अविनाश भोंडवे, आपल्याकडचं इंटरनेट थोडंसं खराब आहे, त्याच्यामुळे आपला संपर्क तुटतोय. मी महेशजींशी बोलून आपल्यापर्यंत परत येतो. दरम्यान ती सुधारणा आपण करून घेऊ. महेशजी, मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांमुळे निर्माण झालेला घोळ आपल्यापर्यंत पोहोचला असेल. एका बाजूला रसिका गरुड यांच्यासारखं प्रकरण आहे आणि दुसऱ्या बाजूला अरबाज खान आहे.
अरबाज खानच्या प्रकरणामध्ये तर तो आला विमानतळावर, त्याच्यासोबत आणखीन 2 जण होते, हे सर्वजण नियमांची थेट पायमल्ली करत घरी निघून गेले. 2 प्रकारच्या 2 केस स्टडी आपल्या समोर आहेत. मुळात नियमांचं काटेकोर पालन हे साथ प्रसाराला आळा घालू शकतं, इतकी स्पष्ट गोष्ट जर आपल्या समोर असेल तर चुकतंय कुठं? महेशजी, यामध्ये एक असं आहे की खरं म्हणजे आता वस्तुस्थिती मला माहिती नाही की अरबाज खानचे किती तारखेला आले, ते कसे गेले, त्यांना विमानतळावरून का सोडलं गेलं, हे खरं म्हणजे वस्तुस्थिती माझ्याकडे नाही आहे. याचबरोबर महापालिका फक्त 5 स्टार मध्येच हे तसे त्यांचे आदेश आहेत का, हे खरं सुद्धा एक तपासून पाहावं लागेल की ते खरंच 5 स्टार मध्येच इन्सिस्ट करतात आणि अमुकच 5 स्टार मध्ये करतात याचे करा. पण एक मी आपल्याला सांगतो की हे जे नवीन स्ट्रेन आलेला आहे इंग्लंडचा, आणि त्या स्ट्रेनमुळे आणखी काही भयानक झालेलं आहे. मला वाटतं की या थोडंसं याच्या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे. एक आहे की हा जो कोविड आहेच आहे तो तितकाच भयानक आहे आणि याच्यामध्ये फक्त ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे. असे दर महिन्याला 1-2 तरी नवीन म्युटेशन आलेले आहेत आणि काही ठिकाणी काही एस्टिमेट प्रमाणे ते 2-4 हजारापर्यंत म्युटेशन झालेले आहेत. त्यामुळे म्युटेशन असो किंवा नसो, अजूनही परिस्थिती फार हालाकीची आहे वर्ल्ड ओव्हर, USA मध्ये पण हालाकीची. त्यामुळे आपण जे म्हणता की नियमांचं पालन करणं हे गरजेचंच आहे. आता याच्यामध्ये काय होतं की नियमाचं पालन करताना काही वैयक्तिक माझे जे हक्क आहेत त्याला बाधा येते. पण अशा वेळेस जी अतिशय अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वैयक्तिक हक्कावरती जरी गदा आली तरी मला वाटतं की मग अरबाज खानचं प्रकरण असेल तर असं कुणालाही स्पेअर करता कामा नये. वैयक्तिक हक्क एखाद्याला असेल की त्याच्याकडे पैसाही असेल, त्यांच्याकडे राजकीय ताकद पण असेल, त्यांची आणखी ताकद असेल, पण ती ताकद ती शेवटी स्वतःकडे ठेवली पाहिजे आणि जे सर्वसामान्यांना जे नियम लागलेले आहेत तेच नियम जशीच्या तसे सगळ्यांना लागू केले पाहिजेत. आणि हे महापालिकेने पाहणं गरजेचं आहे, हे पोलिसांनी पाहणं गरजेचं आहे आणि राज्य शासनाने पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं की हे कॉम्प्रोमाइज करणं की इथे अमुकला एक पद्धतीचं हे करायला वागणूक द्यायची आणि दुसऱ्याला दुसऱ्या पद्धतीची वागणूक द्यायची. अगदी मला असं वाटतं की महेशजी, याच्यात एक आतापर्यंत छोटासा तपशील आपल्याला पुरवतो. आपण हा जो मुद्दा उपस्थित केलात की कोणत्या तारखेला आले, कधी आले, काय झालं, तर त्याचा एक तपशील माझ्याकडे आहे. अरबाज 25 तारखेला आला, निर्वाण खान 30 तारखेला आला, म्हणजे 25 डिसेंबरला अरबाज खान, 30 तारखेला निर्वाण खान आला. ताज लँड्स एंड या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी बुकिंग केलेलं होतं, मात्र बुकिंग करून सुद्धा त्यांनी तिथंच राहण्याऐवजी घरी राहणं पसंत केलं. यामध्ये नियमभंग झाला आणि हे सगळं होऊन गेल्यानंतर आपल्याला इतक्या दिवसांनी जाग येते. हा प्रशासनावरचा मुख्य आक्षेप आहे, जो थोड्या वेळापूर्वी प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यात पण आपण महेशजी ऐकला असेल. नाही, बरोबर आहे की हे जर मी अगोदरही सांगितलं होतं खरं म्हणजे तपशील समजण्यापूर्वी की हा जो नियम आहे तो सगळ्यांना लागू केला पाहिजे. आता खरं म्हणजे दुसरी अशी एक परिस्थिती आहे की आता हे जे परदेशातून विशेषतः इंग्लंडवरून जे लोक आले तर ते समजल्यानंतर आले. त्याच्यामध्ये त्यांनी मला वाटतं 14-15 डिसेंबरला त्यांचे हॅनकॉक नावाचे जे मिनिस्टर आहेत, हेल्थ मिनिस्टर, त्यांनी जाहीर केलं होतं की आम्हाला एक नवीन स्ट्रेन आलेला आहे साऊथ इंग्लंड आणि ईस्ट इंग्लंडमध्ये. तो ट्रान्समिसिबिलिटी जास्त आहे, म्हणजे त्याची सिव्हिरिटी अजून लक्षात आलेली नाही, पण तो फास्ट वाढतो असं एक तर्क आहे. त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे किती आले असतील हे आपल्याला अजूनही माहिती नाही. अरबाज खान त्यापैकी एक असतील, पण असे किती आलेले आहेत हे माहिती नाही, त्यांचं ट्रेसिंग झालेलं आहे का हे माहिती नाही. त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर पुन्हा एकदा मी सांगतो आणि नेहमी नेहमी सांगतो की मास्क, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सोशल डिस्टन्सिंग, हे केवळ इंग्लंडवरून आलेले किंवा आखाती देशामधून आलेले याच्यासाठी नाहीये, तर आपल्याकडे सुद्धा असे स्ट्रेन असू शकतील. आता इंग्लंडमध्ये का लक्षात आला, ते जगातील सगळ्यात जास्त असे स्ट्रेन तपासण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे, म्युटेशन तपासण्याची सगळ्यात मोठी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना तो ताबडतोब लक्षात आला आपल्याकडे असे म्युटेशन झाले आहेत की नाहीत, आपली यंत्रणा तितकी मोठी नाहीये. त्यामुळे यंत्रणा असो किंवा नसो, म्युटेशन हो किंवा न होत, आपल्याला जर हे करायचं असेल तर हे नियम जे आहेत अतिशय काटेकोरपणे आणि लोकांना समजेल असेल, मग तो किती लहान असो किती मोठा असो, स्पेअर करता कामा नये. अगदी बरोबर आहे. या दरम्यानचा एक आणखीन तपशील या चर्चेत आपल्याला घ्यायला हवा, तो पुण्याचा आहे. पण त्या तपशिलाकडे जाण्यापूर्वी मी डॉक्टर सुरैना मल्होत्रा यांना संधी देतो. राष्ट्रवादीच्या त्या प्रवक्त्या आहेत, पण त्याचबरोबर त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीचे माझे प्रश्न असे आहेत. डॉक्टर सुरैनाजी, आपण प्रसंगी जमलं तर हिंदीतही बोलू शकता, प्राधान्यानं मराठीत बोलावं अशी आपल्याला विनंती आहे. 7 दिवसाचं विलगीकरण हे आखाती देशातून जो कोणी मुंबईत येत असेल त्याच्यासाठी लागू करण्यात आलंय. आक्षेप इथे काय आहे तर RT-PCR निगेटिव्ह झाल्याच्या नंतरही त्या पद्धतीचं विलगीकरण केलं जात आहे. याचं काही कारण सापडत नाही. जर समजा माणूस प्रवासाला सुरुवात करायच्या दिवशी RT-PCR निगेटिव्ह असेल तर तो माणूस मुंबईत उतरल्यानंतर पुन्हा त्यांनी 7 दिवसाचं विलगीकरण का करावं? संस्थात्मक, घरी नाही जायचं. आणि दुसरा मुद्दा,
त्याला महाग हॉटेलमध्ये ठेवायची गरज काय? व्हायरस जो असतो तो आपल्या शरीरामध्ये जेव्हा येतो त्याला तो आपल्या शरीरामध्ये डेव्हलप व्हायला वेळ लागतो. इन्क्युबेशन पिरियड असतो त्याचा, आणि तो इट व्हेरीज फ्रॉम 8 ते 14 दिवसापर्यंत तो व्हेरी असतो. त्यामुळे आपण काटोकाट 7 दिवसानंतर नक्कीच तो नाही आहे किंवा 7 दिवसामध्ये तो झाला म्हणजे पुढे होणार नाही असं म्हणू शकत नाहीये. मग नंतर दुसरे काही कॅरियर कोणी कॅरियर असू शकतो. सो अशा ह्या कारणामुळे विलगीकरण करणं हे फार महत्वाचं आहे. आता असं आहे बघा, कोणताही व्हायरस जो असतो पण डॉक्टर मॅडम, यात सर्वसामान्यांच्या साठीचा हा प्रश्न असा आहे की तुम्ही 7 दिवस त्याचं विलगीकरण करताय, मग तो घरात जाऊन राहू शकतो, त्याला हॉटेलमध्ये ठेवण्याची सक्ती का? कारण काल परवापर्यंत विलगीकरणाचे आपले नियम वेगळे होते. आता आपण त्याला घरात ठेवण्याच्या ऐवजी 7 दिवस हॉटेलमध्ये राहा अशी सक्ती करतोय. त्यांची भीती अशी आहे की आम्ही एका अशा अपरिचित प्रदेशामध्ये 7 दिवस राहणार आहोत, तिथूनच आम्हाला वेगळी बाधा झाली नाही तर काय घ्या. नाही, असं आहे की घरामध्ये एकतर तुम्हाला एवढं काटेकोरपणे विलगीकरण करता येत नाही. घरामध्ये लोक असतात, आपल्याला म्हणजे आपले जे रिलेटिव्ह वगैरे असतात ते आपल्याला थोडंसं आपली विचारपूस करायला वगैरे येतात. त्यामुळे ते नियम काटेकोरपणे पाळले जात नाहीत. आणि प्रश्न असा आहे की जे लोक इकडे येत आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे की असा हा नवीन स्ट्रेन आहे आणि आपण त्याला म्हणजे आपण त्याला पडू शकतो हे. सो त्याच्यासाठी म्हणून विलगीकरण करणं हे मला वाटतं अतिशय आवश्यक आहे. आणि आता अशी परिस्थिती आहे की आपल्याला ह्या म्युटेटेड व्हायरसच्या बद्दल काही जास्त माहिती नाही आहे. तो कसा काय अफेक्ट करू शकेल, मे बी एवढी सिव्हिरिटी नसेल, पण त्याचं ट्रान्समिशन रेट फार जास्त आहे. म्हणजे त्या स्पाइक्सच्या वरती त्याचं म्हणजे कसं बदल झालेला आहे आणि तो त्याचे रिसेप्टर्स ना वेगळ्या पद्धतीने अटॅच होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याची आतमध्ये जाण्याची 70% क्षमता जास्त आहे. त्यामुळे तो जास्त स्प्रेड होऊ शकतो. त्यासाठी आपण काटेकोरपणे घ्यावं लागेल. या नियमांच्या व्यवहार्यतेवर सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. तुमचं निरीक्षण? आपण मागच्या एकंदर कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारने आणि एकंदर बीएमसीने देखील कोरोनाला कशा पद्धतीने हाताळले हे फार जवळून बघितलंय. माझ्याकडे आता एक सर्क्युलर आहे जे 30/12/2020च्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑन अरायव्हल ज्यावेळी प्रवासी भारतामध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांच्यासाठी काय नियमावली आहे ती त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. मला त्यातलीच काही लाईन सांगाव्याशा वाटतात. पॅसेंजर शॅल बी टेकन टू suitable institutional quarantine facilities to be arranged by the respective state or UT governments असं त्याच्यामध्ये अंडरलाईन दिलेलं आहे. अगदी महाराष्ट्र सरकारची ही जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःच्या स्वखर्चावरती प्रवाशांना अशा पद्धतीची सोय करून घ्यायला लावताय. मागच्या कोरोनाच्या कालखंडामध्येही सरकारने 1 रुपयाचा खर्च 1 रुपयाची कुठली योजना लोकांसाठी दिलेली नाहीये. बाहेर देशातनं येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही कंपॅरेटिव्हली बऱ्याच अंशी कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठीची. तपशील जोडतो आपण जो आत्ताच महत्वाचा विषय इथे कागदपत्रांच्या आधारे मांडता आहात त्याच्याच संदर्भातला एक महत्वाचा तपशील जोडतो. जर समजा राज्य सरकार BKC मध्ये 5 स्टार जम्बो कोविड सेंटर बांधल्याचा आणि ते चीनपेक्षा अतिजलद पद्धतीने उभारल्याचा दावा करत असेल तर 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊनच अशा लोकांना ठेवण्याची सक्ती का असावी हाही एक मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. आणि ही जी मंडळी आता विमानातून उतरतायत त्या सगळ्यांना BKCच्या 5 स्टार कोविड सेंटरमध्ये नेऊन ठेवा, तिथे सरकारलाही परवडेल आणि सामान्यांनाही परवडेल. मुळात या 5 स्टार आणि या ट्रीटमेंट मधलं काही कनेक्शन दिसतंय का तुम्हाला? याच्यामध्ये सरळ सरळ विषय आहे की सरकार हे पूर्णपणे निष्क्रिय आहे कुठल्याही सुविधा लोकांना पुरवण्यासाठी. जर का तुम्ही स्वतःच म्हणताय आम्ही 5 स्टार फॅसिलिटीज कोविड सेंटर मध्ये देतोय, मग तुमचा विश्वास नाहीये का स्वतः उभ्या केलेल्या यंत्रणांवरती? तुम्ही स्वखर्चाने लोकांना 5 स्टार हॉटेल्सची दिशा दाखवता, पण ज्यावेळी काम करण्याची वेळ येते त्यावेळी तुम्ही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी 5 स्टार हॉटेल्स दाखवता. मग तुम्ही 5 तारांकित कोविड सेंटर्स जे उभे केले त्यामध्ये तुम्ही नेमकं लोकांना काय दिलंय याच्यावरती खूप मोठं प्रश्नार्थक चिन्ह मागच्याही काळामध्ये झालंय आणि प्रकर्षाने पुन्हा आताही हे प्रश्नार्थक चिन्ह उभं राहत आहे. ठीक आहे, प्रेरणा होनराव यांच्या या मुद्द्यावर आपण पटकन बोलतो करूया डॉक्टर सुरेना मल्होत्रा यांना. सुरेनाजी, मुद्दा लक्षात आला असेल तुमच्या. 5 स्टार हॉटेलमध्ये नेऊन बळजबरीनं 7,500 15,000च्या रूम मध्ये राहण्याची सक्ती
सरकारनं का करावी? ती कितपत सक्ती केली आहे हे ऍक्च्युली तपासायला लागेल की खरंच सक्ती केलेली आहे का तो प्रेफरन्स म्हणून दिलेला आहे. नाही, आणि सरकारी आता BKC कागदपत्रांमध्ये आहे तसा उल्लेख. आता तो प्रेरणा होनराव यांनी पण वाचून दाखवला, तरी पण तुम्हाला तो मान्य नाहीये असं आपण म्हणणार आहात? आय एम शुअर की बीकेसी मध्ये पण आता अशी परिस्थिती केली जाईल आणि डेफिनेटली हा आता अगदीच नवीन झालेला आहे. मला प्रश्न विचारायचा आहे. जी जी, एक मिनिट, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्यात. सुरेना मल्होत्रा यांना म्हणणं पूर्ण करू द्यात, आपण त्यांच्याशी बोलूयात. सुरेनाजी, माझं म्हणणं एवढंच आहे की हे आता अतिशय नवीन स्ट्रेन आलेला आहे. त्या स्ट्रेनच्या बद्दल थोडंफार आपल्याला म्हणजे जे मेडिकल डॉक्टर्स वगैरे आहेत त्यांनी जिथपर्यंत आपल्याला एक्झॅक्टली काय होऊ शकतं, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, त्याचे काय कोणत्या सगळ्या क्लॅरिटी एक मिळेल. जसं आपण जेव्हा कोविडच्या वेळेला कसं इनिशियली वी वेर ऑल ॲट अ लॉस, आता तसंच आपल्याला कळेल तर त्यानुसार सुविधा डेफिनेटली केल्या जातील, मलाही विश्वास आहे. डॉक्टर मॅडम आपल्याला प्रेरणा होनराव प्रश्न विचारतायत. प्रेरणाजी बोला. मला असं वाटतंय महाराष्ट्र सुरेनाताईंनी अत्यंत जबाबदारीने त्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या म्हणून या चॅनलवरती आल्यात जय महाराष्ट्राला, त्यांनी जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आपण सगळीकडे नंबर 1च्या भूमिकेमध्ये कोरोनाच्या पेशंटच्या संख्येमध्ये राहिलो, डेथ रेशो मध्ये राहिलो, टेस्टिंग मध्ये सगळ्यात कमी म्हणून आपण 5 नंबरला एकंदर आपल्यापेक्षा जास्त पॉप्युलेशन असलेल्या राज्यांच्या मागे पडलो. आज या दिवशी सांगत असताना जोरतोडची उत्तरं लोकांना देऊन कसं काय चालेल? 5 स्टार कोविड सेंटर तुम्ही का नाही वापरत लोकांसाठी, याचं उत्तर तुम्ही आजच्या दिवशी दिलं पाहिजे. प्रेरणा होनराव आपल्या सोबत महेश झगडे, डॉक्टर अविनाश भोंडवे पण आहेत. एक पटकन प्रश्न महेश झगडे यांच्याशी घेतोय. डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क सातत्यानं तुटतोय, त्यामुळे सलग संपर्क होत नसल्यानं त्यांना आता मला प्रश्न विचारता येत नाहीये. महेशजी, आपण कागदोपत्री पुरावे सुद्धा ऐकले असतील आणि ते तसे कागदोपत्री पुरावे आहेत की व्यक्तीला भारतात, खास करून मुंबईत आल्याच्या नंतर संस्थेनं म्हणजे संस्थात्मक विलगीकरणासाठी राज्य सरकार ठरवेल तिथं जावं लागेल. या प्रकारच्या जबरदस्तीवर आक्षेप आहेत. जर 5 स्टार कोविड सेंटर पुण्यातही बनलं, मुंबईतही बनलं, तर तिथं ठेवायला काय अडचण असावी? नाही, मला खरं मी अगोदरच सुरुवातीला प्रिअम्बल मध्ये सांगितलं होतं की मी ह्या GR किंवा हे कम्युनिकेशन बघितलं. आता प्रेरणाने जे सांगितलं ते केंद्र शासनाने जे सांगितलेलं ते आहे. तर राज्य शासनाने किंवा महापालिकेने असं आदेश, नॉर्मली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पासून तसा आदेश मला काही पाहायला मिळाला नाहीये की त्यांना जबरदस्तीने 5 स्टार मध्ये तुम्हाला राहावं लागेल आणि तुमच्या पैशाच्या खर्चाने राहावं लागेल. मला हे पाहण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे मी त्याच्यावरती खरंच ऑथॉरिटेटिव्हली मी बोलू शकत नाहीये. कारण जोपर्यंत, कारण मी शासनाचा प्रवक्ता नाहीये किंवा महापालिकेचा प्रवक्ता नाहीये. त्यामुळे हे जर असं असेल तर मला वाटतं की मग कुठेतरी की केंद्र शासन आणि राज्य शासनाने एकत्र येऊन हा जो खर्च होणार आहे हा खर्च त्यांनी त्या भागवला पाहिजे. हे बाहेरून येणाऱ्या लोकांचा, खरं म्हणजे की सगळ्यांचाच खर्च भागवला पाहिजे की परदेशात आलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये ते काही फार असं वेगळे असं नाहीये. सगळ्यांचा खर्च भागवला पाहिजे. मग आणि आपण याच्यामध्ये ज्यावेळेस माननीय पंतप्रधानांनी 20 लाख कोटीचा एवढं धैर्य दाखवलं की पॅकेज दिलेलं आहे, त्या पॅकेज मधून हे सगळा खर्च भागवला पाहिजे ना. मग याच्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं मला वाटतं की, आणि हा खरं म्हणजे की हा एक छोटा विषय आहे. अजूनही मोठा विषय आपल्याकडे कोरोनाच्या बाबतीमध्ये आहे, तो असा आहे की आपण जसं अमेरिकेमध्ये काल परवा सुद्धा हायेस्ट पीक आलेलं आहे, UK मध्ये आता स्कॉटलंड आणि हे लॉकडाऊन मध्ये गेलेलं आहे, जर्मनीमध्ये असं तगड्याचं चालू आहे, फ्रान्समध्ये चाललेलं आहे. त्यामुळे आपण आता केवळ पुन्हा एकदा लॉकडाऊन कडे वाटचाल करत नाही ना. म्हणून या दृष्टीने सगळ्यांनी आतापर्यंत केंद्र शासनाने अतिशय चांगली भूमिका निभावली, राज्य शासनाने चांगली भूमिका निभावली. थोड्या गोष्टी ज्या अशा काही घडतात त्या गोष्टीकडे लक्ष देऊन शेवटी समाजाला आपण कसं ते पुन्हा इकॉनॉमी चालू राहील या दृष्टीने बघितलं पाहिजे. बरोबर. अविनाश भोंडवे यांच्यासाठीचा प्रश्न उपस्थित करतोय. आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात की आपण पुन्हा एकदा सगळेजण लॉकडाऊन कडे तर जात नाही आहोत ना, याकडे ही चर्चा यायला हवी होती. धन्यवाद, आपण ही चर्चा आणलीत. डॉक्टर भोंडवे साहेब, आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं नव्या कोरोनाच्या संसर्गाचे आकडे समोर येत आहेत हे सुरुवातीला अत्यंत कमी असतील, पण ते ज्या पटीनं वाढण्याची भीती आहे ती तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सांगावी आणि संस्थात्मक विलगीकरणाच्या निमित्तानं आपल्याला काही पर्यायी व्यवस्था असू शकते का जी स्वस्त असेल आणि अधिक परिणामकारक असेल? प्रसादजी, आधी सर्वात पहिला मुद्दा जो मगाचपासून चाललाय की संस्थात्मक विलगीकरण, ज्या वेळेला परदेशातून एखादी व्यक्ती येते त्यावेळेला त्याला सरकारने दिलेल्या हॉटेलमध्ये जावं लागतं. हे फक्त आत्ताच ब्रिटनच्या व्हायरससाठी नाही, तर यापूर्वीही गेल्या एप्रिल पासून जे कोणी परदेशातून विद्यार्थी आले किंवा प्रवासी आले त्यांना सरकारने त्यांच्या स्वतःच्या म्हणजे
प्रवाशांनी स्वतःच्या खर्चानी 5 स्टार हॉटेलमध्ये राहावं लागलेलं आहे. तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. कारण या बाबतीत तुम्हाला अजून एक सांगतो की ज्या वेळेला कोरोनाची साथ सुरू होती त्यावेळेला अनेक हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर ज्यावेळेला विलगीकरणात जायचे त्यावेळेला हॉस्पिटल स्वतःच्या खर्चाने त्या डॉक्टरांना अशा प्रकारच्या हॉटेल्समध्ये जागा घेऊन देत होते. आता अशा वेळेला त्या काळात हॉटेलही डॉक्टर बंद होती. बोंडवेजी त्यांना एकच हॉटेलमध्ये त्यावेळेला जागा मिळत होती हे बरोबर आहे. खर्च त्यावेळेला कोण करत हॉटेल होतं? बंद होती. खर्च त्यांचा कोण धंदा करत होतं? चालावा म्हणून त्यांची पत्र आम्हाला येत होती जी. आणि त्याप्रमाणे हे झालं. तर यामध्ये असं तर काही नाही ना असं एक सरळ शंका मध्ये येते की अगदी आपली शंका डॉक्टर बोंडवेजी परत एकदा अधोरेखित करा. बरोबर आहे. तर रुग्णांच्या सोयीपेक्षा हॉटेलची सोय पाहिली जाते असं वाटतंय वरकरणी. अगदी हाच अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण तुम्ही आधीच्या सुरुवातीच्या कोरोना काळात ज्या हॉटेलमधल्या निवासाचा विषय केला तो संस्थात्मक विलगीकरणाचा, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा होता. आमच्याही परिचयातले अनेक जण अशा प्रकारच्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यावेळेला राहिले, पण त्यावेळेला त्यांच्याकडून पैसे घेतलेच गेले नाहीत. आता असं होतंय की आता तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही तुम्हाला नेऊन ठेवू आणि त्याचे पैसे मात्र संबंधित रुग्णांनी किंवा संबंधित प्रवाशानं भरायचे आहेत. हे लोकांना जास्त त्रासदायक वाटतंय. प्रसादजी, एप्रिल मे मध्ये सुद्धा अमेरिकेतून, इटलीमधून, चीनमधून जी विमानं आली, जे परदेशातून विद्यार्थी किंवा प्रवासी आले त्यांना सुद्धा स्वतःच्या खर्चानीच 5 स्टार हॉटेलमध्ये राहावं लागलं होतं. ही वस्तुस्थिती आहे, आपल्यालाही माहिती आहे आणि तेच आता पुढे चालू आहे की जे अन्याय्य वाटतंय. दुसरी गोष्ट अशी की हा जो विषाणू आहे हा आपल्याला जो आता नवीन म्युटेशन झालेला विषाणू आहे हा 60% वेगाने जास्ती पसरतो, इतरांपेक्षा जास्ती ह्यानी होतो. आज मी तिला 72 रुग्ण आहेत. जर याची योग्य ती काळजी घेतली नाही तर हे बुमरँग सारखं एकदम खूप मोठ्याने पसरू शकतं. ही अगदी निश्चित खात्रीची गोष्ट आहे. पण मला एक असं म्हणायचं की आता आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी ह्याची काळजी घेतली जाते. त्या पेशंटना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी त्यांचे जे पॉझिटिव्ह निघतील त्यांना पाठवलं जाते, त्यांचं विलगीकरण केलं जातं आणि 14 दिवसांचं पुन्हा त्यांची 2दा टेस्ट घेऊन ते जर पूर्ण त्यांची निगेटिव्ह झाले तरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. बरं, आपण पटकन एक रसिका गरुड यांना पुढचा प्रश्न विचारूयात. रसिकाजी, नायजेरियातली परिस्थिती काय आहे? तुम्ही नायजेरियात आहात आत्ता या क्षणाला, तिथूनच आमच्याशी गुगल मीटच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहात. तिथे कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या बाबत काय भूमिका असतात आणि तिथे कसं वागवलं जातं? इथे इनिशियली लॉकडाऊन इथेही झालं होतं एप्रिल मे मध्ये आणि त्याच्यानंतर हळूहळू सगळं इथे सुरू केलं आणि त्यावेळेला सरप्राइझिंगली आम्हाला वाटलं होतं की इथे कदाचित प्रॉब्लेम जास्त होईल, पण सरप्राइझिंगली नायजेरियन गव्हर्नमेंटनी खूप चांगलं तेव्हा कार्य केलं. लगेच लॉकडाऊन केलं, लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवायचे आणि त्यावेळेला हे खूप चांगलं फॉलो केलं होतं. नंतर आता रिसेंटली फार कमी हे सगळं झालं होतं, सगळं फॉलो या सगळ्या अनुभवाच्या नंतर, या सगळ्या अनुभवाला गाठीशी बांधून जेव्हा तुम्ही भारतात यायचा प्रयत्न केलात आणि भारतातले हे सगळे नियम कानावर पडले त्यावेळेला तुम्ही हिरमुसलात. स्वतःच्या देशात परत यायला ज्या पद्धतीचे नियम, अटी, शर्ती लागू झालेले आहेत त्यातून तुम्हाला काही मधला मार्ग दिसतोय का? जे नियम लागू झालेले आहेत ते सगळ्यांसाठी हितकारक आहेत त्यामुळे त्याचं पालन सगळ्यांनी करावं अशा भूमिकेला तुम्ही येत आहात? नाही, मला नक्कीच वाटतं की हे नक्कीच फॉलो केलं पाहिजे, कारण की हा न्यू स्ट्रेन जसा आपल्याला काहीच ह्याच्याबद्दल इतकं माहिती नाहीये, तर नक्कीच पूर्ण आपल्या समाजाकरता हे फॉलो करणं गरजेचं आहे. पण त्याच्यासाठीच मग आम्ही आमचं आता ट्रॅव्हल करायचा प्लॅन रद्द केलाय आणि मग आता असं ठरवलं की 15-20 दिवसांनी बघू काय स्टेटस होत आहे आणि जर काही पुढे चेंजेस असले तर मग कदाचित ट्रॅव्हल करू. अगदी. रसिका गरुड यांना इतर काही कामं असल्यामुळे ते आता या पुढच्या भागात आपल्या सोबत नसतील. दरम्यान आतापर्यंत त्या सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी मांडलेले मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्या चर्चेपर्यंत येण्याआधी डॉक्टर अविनाश बोंडवेंनी एक अत्यंत गंभीर स्वरूपातला आक्षेप नोंदवला की हॉटेलचं भलं करण्यासाठी ही योजना राबवली जाते का? महेश झगडे यांच्या मते हा विषय अत्यंत तसं पाहायला गेलं तर लहान आहे, पण लोकांच्या दृष्टीनं ज्यांना आता सक्तीनं नेऊन हॉटेलमध्ये ठेवलं जातंय त्यांच्या दृष्टीनं तो महत्वाचा आहे. एक पटकन निरीक्षण त्याच्यावरचं प्रेरणा होनराव यांचं घेणार आहोत आपण. आता डॉक्टरांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यात तो अत्यंत योग्य असून त्याचे प्रमाणही आपल्याला मागच्या काळामध्ये मिळत आले. आपल्याला शिवथाळीचं उदाहरण सगळ्यांना माहितीये.
ती थाळी सुरू कशासाठी केली आणि महाआघाडीचेच लोक त्याच्यावरती ती भ्रष्टाचाराची थाळी आहे म्हणून त्यांनी शिक्कामोर्तब केला. क्वारंटाईन सेंटर्सच्या बाबतीमध्ये देखील ते क्वारंटाईन सेंटर्स नसून ते भ्रष्टाचाराचे केंद्र कसे आहेत, सेंटर्स कसे आहेत हे आपल्या समोर प्रूव्ह झालंय. त्यामुळे सरकारला स्वतःला कुठलीही जबाबदारी आजपर्यंत घ्यायची नव्हती आणि इथून पुढच्या काळातही ती त्यांना घ्यायची नसून प्रत्येक माझं कुटुंब माझी जबाबदारी, त्याप्रमाणे प्रवाशांनी आपल्या जबाबदारीने माझा प्रवास माझी जबाबदारी या पद्धतीने यायचं असेल तर यावं आणि यायचं असेल तर ते स्वतःच्या जबाबदारीवरती यावं हे सरकारने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. प्रेरणा, तुमच्या या आक्षेपांना एक पटकन छोटंसं उत्तर आपण घेऊयात. वेळेची मर्यादा असल्यानं कमी वेळातलं उत्तर म्हणालो मी. आपल्या बरोबर डॉक्टर सुरैना मल्होत्रा आहेत, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यात. आता या घडीला आरोग्य हा विषय राष्ट्रवादीकडे आहे, त्या निमित्तानं सुद्धा थेट प्रश्न आपल्याला लागू होता डॉक्टर मॅडम. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही युतीत आहात, मवियाचे घटक आहात, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीतही आपल्याला बोलावं लागेल. पहिला आक्षेप, हॉटेलचं भलं करण्यासाठी हे नियम लागू आहेत का? आणि दुसरं, खऱ्या अर्थानं आपल्याकडे रोग प्रतिबंधासाठीचं नियोजन आहे का? मी दुसरा जो मुद्दा आहे तो पहिला आधी घेते, कारण आता म्हणजे फारच इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण सगळे मिळून इकडे आता रोगाला कसा प्रतिबंध आणायचा, या नवीन कोरोनाच्या स्ट्रेनच्या बरोबर आपण सगळे मिळून कसा काय फाईट करायचा आहे, हा एक मोठा मुद्दा आहे. आपण बघितलेलंच आहे की आता महाविकास आघाडीने मिळून ह्या आधीच्या कोरोनावरती कसं चांगलं यश मिळवलेलं आहे. आता तुम्ही बघालच, आता ज्या काळामध्ये जेव्हा 22,000 25,000 त्याच्यावरून आता पर डे आपलं फक्त 3,000 पर्यंतच येत आहे आणि त्याच्यानंतर आता डेथ रेटही केवढा कमी झालेला आहे. डेथ रेट इज ओनली हार्डली 1% इज अ डेथ रेट. आणि एवढं नियोजन चांगलं केलं गेलेलं आहे. ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जिकडे मोठ्या मोठ्या प्रकारची बिल्स आधी येत होती त्यालाही त्यांनी आळा घातलेला होता, त्यालाही लिमिट्स करून दिल्या होत्या. सगळ्या कुठेही कोणी जास्त एक्स्ट्रा चार्ज करायला लागलं तर तिकडे जाऊन त्यांनी जाऊन बघितलेलं आहे की तसं नियोजित केलेलं आहे, लोकांचे बिल्स वगैरे सगळे कमी करून दिलेलं आहे. आणि लोकांनीही, माझा एक मुद्दा आहे की लोकांनीही अतिशय, महाराष्ट्रातल्या लोकांनीही अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आता आपण न्यू इयर आताच झालेल्या न्यू इयर मध्ये आपण बघितलं आहे की लोकांनी किती चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे लोकही म्हणजे लोकांनी धडे घेतलेले आहे, फार सकारात्मक आहे. आणि म्हणजे आपल्या मुंबईभर रात्री 12 वाजता जसा शुकशुकाट होता ते अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, आपण असं सांगता आहात की लोकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे तुम्हाला प्रतिबंधात्मक उपायांच्या योजना करण्यास, म्हणजे उपाययोजना करण्यास बळ मिळतंय. एक छोटी विश्रांती, लक्षवेधीमध्ये लवकरच परत येतोय. मृत्यूदर खरंच कमी झालाय का? मृत्यूदराच्या कमी होण्याचे आकडे कितपत खरे, कितपत फसवे, आणि खऱ्या अर्थानं नव्या कोरोनाला प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे जखडण्याची आपली तयारी आहे का? लक्षवेधीचा पुढच्या